तुमचा जो 11वा चॅप्टर आहे त्याच्यावरचे DIY बघणार आहात. तुम्ही या चॅप्टरमध्ये वेगवेगळे ऊर्जेचे स्रोत पाहिले, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे देखील बघितले की ऊर्जेच्या स्रोतांचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की क्षय ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये रिन्युएबल एनर्जी आणि नॉन रिन्युएबल एनर्जी असं म्हणतो. त्याच्यापैकी रिन्युएबल एनर्जी म्हणजे आपण त्या एनर्जीचं आपण पुनरुत्पादन करू शकतो, ती ऊर्जा आपण पुन्हा पुन्हा निर्माण करू शकतो, याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणजेच अक्षय ऊर्जा असं म्हणतो. त्याच्यापैकी एक ऊर्जेचा प्रकार आहे पवन ऊर्जा म्हणजेच विंड एनर्जी. तर विंड एनर्जी म्हणजे वाऱ्यापासून कशी काय ऊर्जा निर्मिती होते हे आज आपण करून बघणार आहोत. पवन ऊर्जा म्हणजेच विंड एनर्जीपासून ऊर्जा निर्मिती कशी होते हे बघण्यासाठी आज आपण एक DIY किट बघणार आहोत. हे विंड एनर्जीचं DIY किट आहे. इथे माझ्याकडे बोर्ड आहे, पंखा आहे, एक व्हील आहे, चाक आहे, LED आहे आणि ही एक मोटर आहे. तर आता आपण हे जोडून बघूया. बघू शकता की आपला सेटअप जोडून रेडी आहे. मोटरच्या एका बाजूला आपण फॅन जोडलेला आहे, मोटरच्या दुसऱ्या बाजूला आपण चाक जोडलेला आहे. त्याच्यानंतर मोटरपासून जे 2 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर आलेल्या आहेत त्या आपण LEDला जोडलेल्या आहेत. ही तुमची LED आहे. तर पवनचक्कीमध्ये म्हणजेच विंड टर्बाईनमध्ये होतं काय, जेव्हा वेगाने वारे वाहतात तेव्हा पवनचक्कीची जी पाती आहे ती फिरू लागतात आणि ही जी पवनचक्कीची पाती आहे ती फिरल्यानंतर ही जी फिरणारी ऊर्जा आहे म्हणजेच ती यांत्रिक ऊर्जा आहे ती विद्युत ऊर्जेमध्ये बदलली जाते. म्हणजे मेकॅनिकल एनर्जी विद्युत ऊर्जेमध्ये बदलली जाते. तर हे बदलण्याचं काम कोण करतं? मध्ये ही जी मोटर आहे त्याला जनरेटर असे म्हटले जातात. तर हे जनरेटर हे जे मशीन आहे हे यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये बदलण्याचं काम करतं. ते आपण करून बघणार आहोत. बघितलं आता की LED ग्लो होत होता. तर तो कशामुळे होत होता? जसं पवनचक्कीमध्ये विंड टर्बाईनमध्ये वेगाने वारे वाहतात तेव्हा ही पाती फिरतात आणि त्याच्या पाठीमागे जो जनरेटर असतो ती ही जी विद्युत पातीची फिरण्याची जी यांत्रिक ऊर्जा आहे त्याचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम करतात. जे इथे आता आपल्याकडे वारं नाही आहे म्हणून पाठीमागं मी चाक जोडलं होतं आणि जे मी फिरवत होते, जेव्हा मी हे चाक हळूहळू फिरवते तेव्हा तुम्ही बघू शकता की LED अजिबात ग्लो झालेला नाही आहे म्हणजे पेटलेला नाही आहे. पण जेव्हा मी ह्याला थोडंसं स्पीडमध्ये चालवते तेव्हा थोडासा LED ग्लो झालेला म्हणजे पेटलेला दिसतो. पण जेव्हा मी फुल स्पीडमध्ये याला चालवते तेव्हा LED पूर्णपणे तुम्हाला पेटलेला म्हणजे ग्लो झालेला दिसतो. तर विंड टर्बाईनमध्ये अशा पद्धतीनेच काम होतं की वाऱ्याची जी ऊर्जा आहे त्याच्यामुळे पाती फिरतात आणि जनरेटरच्या मदतीने ही जी यांत्रिक ऊर्जा आहे गोल फिरणारी यांत्रिक ऊर्जा त्याचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. म्हणून वारं आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून पवन ऊर्जा म्हणजेच विंड एनर्जी ही रिन्युएबल एनर्जी आहे म्हणजेच न संपणारी ऊर्जा आहे म्हणून त्याला अक्षय ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं.